देशातील सर्वात कट कठीण टॉप 10 परीक्षामध्ये नीट ही परीक्षा येते. यावेळेस देशातील 551 आणि देशाबाहेरील 14 सेंटरमध्ये हे नीटची परीक्षा घेण्यात आली. गेल्या 2-3 वर्षापासून मुले नीट परीक्षेची तयारी करतात. कोचिंग क्लास लावण्यासाठी मुलांच्या बापाकडे पैसे नसतात. बऱ्याच पालकांच्या मी प्रतिक्रिया ऐकल्या. त्याच्यामध्ये कोणी शेती विकली, कोणी बँकेचं कर्ज काढलं, कोणी सोनं विकलं, कोणी सोनं गहाण ठेवलं. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया मी पालकाकडून ऐकतो. आणि जर अशा प्रकारचे मध्येच पेपर फुटीचं प्रकरण समोर येत असेल तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय, हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो. मोठे कोचिंगवाले तर पेपर लीक करून त्या श्रीमंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतात, पण जे सामान्य आणि मध्यम कुटुंबातून आलेले विद्यार्थी आहेत त्यांच्या भवितव्याचं काय, त्यांच्या करिअरचं काय. तर आपल्या देशाचा केंद्रीय शिक्षा मंत्री सन्माननीय धर्मेंद्र प्रधान 2024ला जेव्हा अशाच प्रकारचा नीटचा पेपर फुटला होता तेव्हा मिळाले की ही आमची जबाबदारी आहे, आम्ही ते व्यवस्थित पाहून घेऊ. परत आता पेपर फुटीचं प्रकरण आलेले आहे. तर परीक्षेच्या वेळेस तर खूपच नियम लावले जातात, जसे काय खूपच पारदर्शक परीक्षा घेतली जाते असं वाटतं. वरून मी स्वतः पाहिलं, मुलगा किंवा मुलगी जेव्हा परीक्षा हॉलमध्ये एंटर करते तेव्हा त्यांचे बूट काढले जातात, सॉक्स काढले जातात, गळ्यातले धागेदोरे, हातातले धागेदोरे काढले जातात, केस चेक केले जातात. अशा प्रकारच्या बारीक गोष्टी त्या ठिकाणी तपासलेल्या मी म्हटलं बापरे, किती कठीण परीक्षा आहे आणि किती पारदर्शक परीक्षा घेतल्या ते मी खूपच हे झालो होतो. पण नंतर अशा प्रकारचे प्रकरण पाहून मनामध्ये अनेक प्रकारची संदिग्धता निर्माण झाली, अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले की देशाचं शिक्षण खातं अशा पद्धतीनं कशा काय परीक्षा हाताळू शकते. जर अशाच पद्धतीने आतापर्यंतच्या परीक्षा हाताळल्या असतील तर श्रीमंताची मुलंच डॉक्टर झाले असतील. आणि जे अशा प्रकारचे डॉक्टर झाले असेल ते जर पैसे भरून जर पेपर घेऊन ज्याने पेपर लिहिला असेल, दवाखाना उभा केला असेल, तो काय जनकल्याणासाठी दवाखाना उभा केला त्याने? नाही, पैसे कमावण्यासाठी उभा केला आहे. आणि म्हणून अशाच पद्धतीनं जर डॉक्टर, इंजिनियर लोक, सायंटिस्ट लोक अशा पद्धतीनं या देशाची जनतेची लूट करतील तर या देशाचं भवितव्य काय असेल. आणि म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटला, पंतप्रधानांना, राष्ट्रपतींना सर्वांना विनंती आहे की ज्या पद्धतीनं परीक्षा हॉलमध्ये पारदर्शकता दाखवली जाते त्याच पद्धतीनं ज्या ठिकाणी पेपर सेट होतो, सेटर बोलवल्या जातात, त्यांच्याकडून सुद्धा गोपनीयता पाळली पाहिजे. अशा पद्धतीच्या ह्या परीक्षेच्या संदर्भात कडकोट कारवाई केली पाहिजे. आता पहा, दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे, ग्वाल्हेरमध्ये आंदोलन चालू आहे, नांदेडमध्ये आंदोलन चालू आहे मुलांचं. आम्ही जी प्रामाणिकपणे अभ्यास केला त्याचं काय? आणि हा प्रश्न खरोखर आहे. आणि म्हणून ही सर्व जबाबदारी केंद्र सरकारची आहे, त्यांनी स्वीकारली पाहिजे. आणि याच्यानंतर ज्या परीक्षा होतील त्या कम्प्युटरवर झाल्या पाहिजेत. डायरेक्ट कम्प्युटर स्क्रीनवर त्याचा पेपर आला तर त्या ठिकाणी कॉपी करण्यास कोणतंच त्या ठिकाणी वाव वासत नाही. आणि म्हणून CBTद्वारे परीक्षा घ्यावं असं माझं म्हणणं आहे.